धन्यवाद. जळगावकर खानदेशी माणसं फार प्रेमळ असतात बरं का. 3:30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनला अकोले. आता रिपेअरिंग रूम असतात त्या ठिकाणी मुक्काम केला. आता निघालो रेल्वे स्टेशन मधून बाहेर. आज जायचंय जळगाव ते पुणे विमान प्रवास आहे. आता दुपारी 2चं विमान आहे. तोपर्यंत इथं 2-4 तास थोडस काम आहे. 2-3 जणांना भेटायचं. ते भेटल्याच्या नंतर जाऊ विमानतळावर. हे आहे जळगाव रेल्वे स्टेशन. सकाळी आता 6:15 झालेले आहेत. जळगाव रेल्वे स्टेशनच्या समोर असलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अतिशय सुंदर असा आहे आणि लक्ष वेधून घेतो. जळगाव रेल्वे स्टेशनची इमारत आहे आणि आता या ठिकाणून बघू आता विमानतळावर जाण्यासाठी आपल्याला काय मिळते. टॅक्सी मिळते, ऑटो मिळते, जे असेल त्यांना आपल्याला आता साधारणतः 8 किलोमीटर विमानतळ आहे, तिथपर्यंत जायचं आहे. चला आता. काही ऑटोवाले 250 रुपये सांगत होते, पण एक मामा भेटले ऑटोवाले आणि त्याने 200 रुपयात नेऊन सोडतो म्हणून सांगितलं. ऑटोवाला जळगाव विमानतळाच्या गेटपर्यंतच आला आणि त्याने या ठिकाणी सोडलं. आता इथून निघालो आहे मी पैदल विमानतळाच्या ठिकाणी. समोरच आपल्याला दिसते ती विमानतळाची इमारत आहे आणि अतिशय छान विमानतळ आहे. हिरवीगार झाडी वगैरेचं जतन केलेलं आहे. हे आहे जळगाव विमानतळ, जळगाव एअरपोर्ट. आता आहे मी सध्या जळगाव विमानतळावर. रात्री अकोल्याहून ट्रेननं सकाळी जळगावला पोहोचलो. रेल्वे स्टेशन आल्याच्या नंतर तिथं विचारलं विमानतळ किती लांब आहे, त्यांनी सांगितलं साधारणतः 9 किलोमीटर आहे. मग एक ऑटोवाले मामा भेटले, त्यांना विचारलं की विमानतळावर सोडता का. त्यांनी सांगितलं सोडतो. 200 रुपये किराया त्यांनी घेतला आणि योग्य आहे. ते 9 किलोमीटर आहे. ही मागे जे दिसते ती आहे जळगाव विमानतळाची इमारत. अतिशय छोटस विमानतळ आहे. आपण आता मुंबई दिल्लीचे विमानतळ पाहिले ते फार मोठे आहेत. हे छोटे विमानतळ आहे. म्हणजे उड्डाण योजनेअंतर्गत जे लहान शहरं जोडलेले आहेत विमानसेवेनं, त्याच्यापैकी जळगाव आहे. आता जळगावहून 2:15 वाजताचं प्लेन आहे फ्लाय 91चं पुण्यासाठी आणि साधारणतः 1 तास ते 1 तास 10 मिनिटांमध्ये ते पुण्याला पोहोचवेल. आजचा मुक्काम राहणार आहे आळंदीला. तरी सगळी जळगावची मंडळी या ठिकाणी भेटली. ते सगळे बसले होते. इथं चिंचेचं झाड आहे, छान सावली आहे, त्याच्या खाली गप्पा मारत बसले होते. चला म्हणलं तुम्ही पण एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये येणार आणि आता उद्या गेल्याच्या नंतर परवा दिवशी व्हिडिओ येईल तेव्हा हे सगळी मंडळी दिसणार. थँक्यू. चला धन्यवाद. जळगावकर खानदेशी माणसं फार प्रेमळ असतात बरं का. थँक्यू. कारण मी खानदेशात राहिलेलो आहे. फार प्रेमळ माणसं खानदेशातली. चला धन्यवाद. आता मी आहे सध्या जळगाव विमानतळावर आणि आज जळगाव येथून पुण्याला विमान प्रवास करणार आहे. वेब चेकिंग झालेलं आहे आणि बोर्डिंग पास सुद्धा तयार झाली. तर 2:15चा टाइम आहे. 1:45 झालेले आहेत. अर्ध्या तासात प्लेन येईल आणि नंतर जाईल पुण्याच्या दिशेनं. आता सिक्युरिटी चेकअप वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता वेटिंग त्या ठिकाणी येऊन बसलेलो आहे. गेट नंबर 1 ना आता या ठिकाणी बोर्डिंग सुरू होईल. अजून विमान आलेलं नाही. फ्लाय 91चं विमान मला वाटतं पुण्याहूनच येईल आणि तेच पुन्हा पुण्याला परत जाईल. इथं बाजूलाच गेट आहे. त्या गेटनंच आपल्याला बोर्डिंग करावं लागेल आणि विमानापर्यंत पायी जाऊन बोर्डिंग करावं लागेल. याच गेटनं आता या ठिकाणाहून विमानामध्ये बोर्डिंग होणार आहे. पुण्याहून आलेलं फ्लाय 91चं विमान आता लँड झालेलं आहे जळगाव विमानतळावर आणि आता आलेले पॅसेंजर उतरल्याच्या नंतर इथं बोर्डिंग सुरू होईल. झालं बोर्डिंग सुरू. आता निघालो विमानाकडे. इथं वाहनाची वगैरे काही व्यवस्था नसते, पायी जावं लागतं कारण लहान विमानतळ आहे आणि फ्लाय 91 प्रवास करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. या अगोदर इंडिगो, एअर इंडिया, स्टार एअर
अशा सगळ्या विमानांनी प्रवास केला. आज फ्लाय 91 या विमानानं प्रवास होणार आहे. हे फ्लाय 91चं विमान आहे. हे जळगाव एअरपोर्टतून प्रवास सुरू झाला आता पुण्याच्या दिशेनं. आपल्याकडे फक्त कॅबिन बॅग आहे, विमानातच घेऊन जाता येते. विमान प्रवास बघाय. या विमानाला आता प्रवास होणार आहे आजचा. चला, झालं बोर्डिंग सुरू झालं आतमध्ये. बोर्डिंग सुरू आहे आता. पुन्हा एकदा बोर्डिंग पास चेक करतात आणि नंतर विमानात सोडतात. वातावरण जर स्वच्छ असेल तर विमानातून दिसणारे हे झाडी, डोंगर, रस्ते, नद्या, लहान लहान दिसणारी घरं, या सगळ्या निसर्गाचा आनंद घेत आपण प्रवास करू शकतो. पोहा, दाल राईस, बिर्याणी and noodles, priced at just ₹50, along with the all-time favorite, items, chips, cookies, juices. मी मुद्दाम विंडो सीट घेतलेली आहे आणि विंडो सीट घेतल्याचा फायदा असा होतो की आपल्याला विमानाच्या खिडकीमधून बाहेरचं दृश्य अतिशय सुंदर असं दिसतं. विमानातील लाईट बंद असल्यास या ठिकाणी लाईटची व्यवस्था दिलेली आहे. आपण त्या लाईटच्या गेडात वाचू शकतो आणि हे खालचे आहेत एसी कमी जास्त करण्याचे बटन. विमानाचे उड्डाण होताना आणि विमान उतरत असताना हे सीट बेल्ट लावणं बंधनकारक असतं. एक तास झालेला आहे आणि आता पुणे शहराच्या विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. उंच उंच इमारती, त्यामधून दिसणारे रस्ते, पुणे शहराचं विहंगम दृश्य. हे बघा, रस्ता, रस्त्यावरून जाणारी वाहनं, असं सर्व काही कमी उंचीवर उडत असताना दिसतं. आता आपण अगदी विमानतळाच्या जवळ आलेलो आहेत. वहाँ का तापमान 36 डिग्री सेल्सियस है. उम्मीद करते हैं कि आप हमें दोबारा आपकी सेवा करने का मौका जरूर देंगे. तब तक के लिए हम आपसे विदा लेते हैं. धन्यवाद. चला, झाला आजचा प्रवास. चला, धन्यवाद.